आता आपली गाडी जी आहे ॲव्हरेज चेक करायचं आपल्याला. आत्ता 5422.8 किलोमीटर आहे. पण आता आपल्याला पूर्ण गाडीचं पेट्रोल संपवायचं आहे आणि जेव्हा पेट्रोल संपेल तेव्हा आपण परत 1 लिटर बॉटलचं पेट्रोल आपण भरणार आहे आणि मग तेव्हा आपण टेस्टिंग करूयात गाडी किती किलोमीटर जाते. सो पाहूयात आपण. पेट्रोल आलो आहे. सो 1 लिटर पेट्रोल आपल्याला भरायचं आहे. त्याच्यामध्ये 1 लिटर पेट्रोल येणार आहे. 1 लिटर पेट्रोल हे 105 रुपयापर्यंत येतं. 104 पॉईंट समथिंग आहे, पण 105 आपण राऊट फिंगर केला आहे. म्हणजे आपण 1 लिटर पेट्रोल भरलेलं आहे आणि आता आपण पेट्रोल संपायची वाट पाहूयात आणि त्यानंतर आपण पुढचं काम चालू करू. 480 मित्रांनो, आम्ही 80 किलोमीटर आलो आहे. पेट्रोल संपायची वाट पाहतो आहे. आपलं रिझर्व लागलेली आहे, पण पेट्रोल काही संपू नाही राहिलं. परेशान होऊन गेलो आहे. 80 किलोमीटर आणि पहिले पण 50-60 किलोमीटर ऑलरेडी फिरलेली आहे, तरी पण काही संपू नाही राहिलं. 1 लिटर पेट्रोल घेऊन फिरतो आहे 4 दिवसापासून. आता बघूया संपल्यावरच जे पण काय होईल ते होईल. आपण संगमनेर कॉलेजला आलो आहे. मामाचं काम आहे इथं. फायनली आपलं पेट्रोल संपलं आहे. आता पाहूयात आपण किती किलोमीटर झाली. 5522 किलोमीटर झालेली गाडी. आत्ताशी पहिल्यांदा संपलं आहे, पण आता आपण परत एकदा तिला वाकवून अजून किती जाते ते पाहूयात आणि मग त्यानंतर आपण 1 लिटर पेट्रोल याच्यामध्ये टाकूया आणि मग त्यानंतर पाहू की 1 लिटर पेट्रोलमध्ये गाडी किती किलोमीटर जाते. सेकंड ट्राय केला आणि त्याच्यामध्ये 2 किलोमीटर चालली गाडी फक्त. 5524.3. मामा परत एकदा चालू करा गाडी. हे बघा गाडी लगेच बंद होती. परत सेल द्या. 2-3 वेळा ट्राय करा. हे बघा गाडी सेल घेत नाही आहे. सो आता आपण 1 लिटर पेट्रोल टाकूयात यात. आपण याच्यामध्ये आता 1 लिटर पेट्रोल टाकूयात. पूर्ण 1 लिटर पेट्रोल आपण घेतलं आहे. रेट आहे 105चा रेट आहे. 105 रुपये लिटर. 104 पॉईंट काहीतरी आहे, पण आपण 105चं पूर्ण पेट्रोल घेतलं आहे. 1 लिटर पूर्ण पेट्रोल आपण त्याच्यात टाकलं आहे. लागेल आपल्याला. आता बघा गाडी एकाच सेलमध्ये चालू होते का नाही आपण ते पण पाहूया. एका सेलमध्ये गाडी चालू झाली. किती? 5524.3. पाहूयात आता आपण गाडी कुठं बंद होते 1 लिटर पेट्रोलमध्ये. फायनली पेट्रोल संपलं आहे. पाहिलं 5565 किलोमीटर गाडी चालली आहे. लास्ट टाईम आपण 5524वर आपण पेट्रोल टाकलं होतं. आता गाडी आपण आडवी केली म्हणजे स्टँडवर लावली आणि स्टँडवरून आता आपण परत तिला एकदा ट्राय करणार आहे. पाहू शकता गाडी चालू आहे. परत आपण आता 1 लिटर पेट्रोल टाकलं आहे. आता गाडी स्टार्ट करतो. गाडी एका सेलमध्ये स्टार्ट झाली आहे. ॲव्हरेज आपण आता जो निघाला आहे तो आता बराच रात्र झाली आहे. तर आता आपण घरी गेल्यावर मी तुम्हाला ॲव्हरेज सांगतो की 1 लिटरमध्ये किती ॲव्हरेज निघाला. फायनली आपण घरी पोचलो आहे आणि आता परत एकदा आपण रीडिंग घेऊया. काय रीडिंग आलं आहे? 5580 किलोमीटरपर्यंत आता ही फिरली आहे. आणि याआधी आपण आता जस्ट थोड्या वेळापूर्वी पण 5565ला पेट्रोल संपलं होतं, तर आपण तेव्हा पेट्रोल टाकलेलं आहे. 1 लिटर पेट्रोल परत एकदा आपण टाकलं आहे आणि परत एकदा आपण ॲव्हरेज काढूया. आय थिंक माझ्या हिशोबाने लास्ट ॲव्हरेज जो निघाला म्हणजे जो थोड्या वेळापूर्वी काढला होता तो 40 किलोमीटर पर लिटरचा ॲव्हरेज निघालेला आहे. कसा निघाला ते काय माहिती नाही आहे, पण पाहूयात. आता परत एकदा आपण 1 लिटर पेट्रोल टाकलं आहे. आता परत हे संपस्तोपर्यंत वाट पाहूयात.
फायनली परत 1 लिटर जे पेट्रोल टाकलं होतं त्याचं 5,592वर संपलेलं आहे, म्हणजे 93वर. तर आता आपण पेट्रोल टाकणार आहे. सेकंड टाईम पेट्रोल टाकलं आणि यात आपल्याला जो ॲव्हरेज निघाला आहे हा 28 किलोमीटरचा ॲव्हरेज निघाला आहे 1 लिटर मागे. आणि याच्या आधी जे आपण पेट्रोल टाकलं होतं 1 लिटर, त्याच्यामध्ये 1 लिटरमध्ये 40 ते 41 किलोमीटरचा ॲव्हरेज निघाला आहे. तर हा ॲव्हरेज कसा निघाला ते काय आयडिया नाही आहे, पण तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.